घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारकडे पुन्हा एकदा मागणी केली आहे। आज उद्धव ठाकरेंनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50,000 रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणी केली आहे। पंचनामे सोडून समोर दिसणारी परिस्थिती पाहून शेतकऱ्यांना मदत द्या असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। गेल्याच आठवड्यामध्ये उद्धव ठाकरेंनी अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा केला होता। नांगरणी कशी करणार, त्यासाठी पैसे कुठून आणणार, आधी जे कर्ज काढून आता जर थोडंफार फेडू शकला असता ते सुद्धा पीक गेलं, मग पुढच्या हंगामाची तो तयारी कशी करणार। पूर्णपणे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे आणि म्हणून आमची जी मागणी आहे की तुम्ही पंचनामे वगैरे थातूरमातूर करू नका, हेक्टरी 50,000 रुपये जाहीर करा आणि ते द्या आणि कर्जमाफी करा जशी आम्ही केली होती। सरकारमधल्या मंत्र्यांच्या दिल्लीवादीवरूनही उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला। नुसते मुजरे मारायला दिल्लीत जाता आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जा असा टोला ठाकरेंनी लगावलाय। नुसते कागदी घोडे नाचवण्यापेक्षा तिथे शेतकऱ्यांमध्ये जा, काय हवं नको ते बघा, केंद्राचं पथक कधी येणार। आज मी असं म्हणत होतो की खरं म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नुसते मोजरे मारायला दिल्लीत जाता, त्याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या हक्काच्या मागणीसाठी, महाराष्ट्र संकटात आहे त्या मागणीसाठी म्हणून त्यांनी दिल्लीला जायला पाहिजे। मला एवढंच म्हणायचंय की त्यांनी जी काय जाहिरातबाजी चालवली होती ना, त्या जाहिरातीत जेवढा पैसा खर्च केला ना तेवढा पैसा तरी द्यावा। ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या दादरच्या शिवाजी पार्क मैदानामध्ये दसरा मेळावा पार पडणार आहे। या मेळाव्यासाठी मैदानामध्ये स्टेज उभारणी, खुर्च्या लावण्याचं काम सुरू आहे। मात्र सततच्या पावसामुळे मैदानात चिखल झालाय, त्यामुळे मेळाव्यासाठी येणाऱ्या शिवसैनिकांना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे। भाजपने आता ठाकरेंच्या दसरा मेळाव्याबाबत गंभीर दावा केलाय। या दसरा मेळाव्याचा खर्च 63 कोटींपर्यंत गेलाय। 9 आकडा लाभदायक असल्यामुळे उद्धव ठाकरेंचे सर्व व्यवहार या आकड्यांवरती अवलंबून असतात असा टोला भाजपने लगावलाय। महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं की अतिवृष्टी आहे, सगळ्या शेतकऱ्यांची दैनावस्था झाली आहे, शेतातलं माती वाहून गेली आहे, रोजचं जगण्याचं अस्तित्व निसरलं आहे। आणि अशा वेळी खरं म्हणजे शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका असली पाहिजे, पण त्याच्याऐवजी मुंबईत एक 63 कोटीचा दसरा मेळावा केला जातोय। हे सगळ्यात मोठं दुर्दैवी, असंवेदनशील आणि केवळ दुसऱ्यांना ज्ञान सांगायचं या भूमिकेतलं दिसतं। भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलारांनी सुद्धा ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावरती टीका केली आहे। ठाकरे सेना दसरा मेळाव्यावरती जो खर्च करतेय तो त्यांनी शेतकऱ्यांना द्यावा असं आशिष शेलार यांनी म्हटलंय। तमाम नागरिकांना जे काही आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्याबद्दल सहानुभूती, संवेदना आणि काही सेवा कार्य करण्याची भूमिका आहे। आणि त्यामुळे उभाटा सेनेने जो काही टीजर, फ्रीजर आणि काय खर्च चालू आहे त्याऐवजी ते पैसे आणि ती ट्रेजरी शेतकऱ्यांना द्यावी। आणि एकनाथजींच्या नेतृत्वातल्या शिवसेनेने मात्र यावर योग्यच विचार केलाय, बडेजावपणा नाही आणि शेतकऱ्यांना समोर ठेवून त्यांना मदतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे। ते आमचे विरोधक जे काही उभाटा सेना असलं तरी त्यांनाही दसऱ्याच्या शुभेच्छा आहेत। फक्त तुमच्याकडे विचारच राहिले नाही उभाटा सेनेला आमचं म्हणणं आहे। ना तुमच्याकडे आचार आहे, ना तुमच्याकडे विचार आहे आणि त्यांचा चुकीचा प्रचार आहे। ठाकरे बंधूंच्या युतीबाबत पुन्हा एकदा संजय राऊतांनी सूचक भाष्य केलंय। उद्याच्या दसरा मेळाव्याच्या भाषणातनं उद्धव ठाकरे योग्य तो संदेश देतील असं राऊतांनी म्हटलंय। ही माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्या राजकीय युतीची घोषणा कधी होईल त्याचं माझ्याकडे उत्तर एवढंच आहे, ज्या दिवशी ती घोषणा होईल त्या दिवशी तो 4:30 मुहूर्त असेल मराठी संस्कृती आणि मराठी राजकारणातला। म्हणजे मुहूर्ताचा एक वेगळा दिवस त्या दिवशी निर्माण होईल पंचांगावर, हे तुम्ही खात्रीनं समजा। आता तुम्ही माननीय उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे लक्ष ठेवा असं म्हणेन मी। माननीय उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे तुम्ही सर्वांनी लक्ष ठेवलं, काळजीपूर्वक ऐकलं शिवतीर्थावरचं भाषण, कारण विचार तिथेच मिळणार आहे तुम्हाला। नाशिकमध्ये राज आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्रित बॅनर्स झळकलेत। गुरुवारी होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शहरात बॅनर्स लागलेत।
गेल्या काही दिवसांपासून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठाकरे बंधू एकत्रित येऊन लढतील अशा पद्धतीची चर्चा आहे आणि स्थानिक कार्यकर्तेही तशीच अपेक्षा बाळगून आहेत आणि त्याच अनुषंगाने शिवसेना कार्यकर्त्यांकडून शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा आझाद मैदानाऐवजी गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होतोय. मात्र केवळ एमएमआर क्षेत्रातील शिवसैनिकांसाठीच हा मेळावा मर्यादित असेल. त्यामुळे या मेळाव्यामध्ये राज्यभरातील पदाधिकारी आणि शिवसैनिक हजर राहणार नाही. जवळपास 50,000 शिवसैनिक येतील असा अंदाज आहे आणि त्या अनुषंगाने नेस्को सेंटर इथं शिंदेंच्या मेळाव्याची तयारी सुरू आहे. खासदार संजय राऊत यांनी दसरा मेळाव्यावरनं एकनाथ शिंदेंना टोले मारले. शिंदे स्वतःला बाळासाहेबच समजू लागलेत असं राऊत म्हणाले. बाळासाहेबांचे विचार समजून घेण्याची कुवत एकनाथ शिंदेंची नाही. शिंदेंना बाळासाहेबांचे विचार समजले असते तर त्यांनी दिल्लीचे बूट साठले नसते अशी टीका राऊतांनी केली आहे. शिंदेंच्या मेळाव्यातून पैशांचा धूर निघणार आहे असा दावाही त्यांनी केला. पण बाळासाहेब ठाकरे सामान्यांचे पुढारी होते, बहुजन समाजाचे मराठी माणसाचे पुढारी होते. बाळासाहेब ठाकरेंनी माननीय हिंदुहृदय सम्राटांनी दिल्लीच्या चरणी आपला पक्ष, आपल्या भूमिका कधी अर्पण नव्हत्या केल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षातील विजयादशमी उत्सवासाठी नागपूरच्या रेशीमबाग मैदानावरती जय्यत तयारी करण्यात आली आहे. तरुण स्वयंसेवकांचे अनेक समूह मैदानावरील तयारींच्या कामांमध्ये गेले अनेक दिवस लागलेले आहेत. संघाचं शताब्दी वर्ष असल्यामुळे विविध क्षेत्रातील मान्यवरांना सुद्धा निमंत्रण आहे. तसंच रेशीमबाग मैदानावरती तब्बल 21,000 गणवेशधारी स्वयंसेवक सरसंघ चालकांसमोर प्रात्यक्षिकं दाखवणार आहेत. आरएसएस संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी राष्ट्रपतींकडे पत्राद्वारे ही मागणी केली. डॉक्टर हेडगेवार भारताचे महान स्वातंत्र्यसैनिक होते. तसंच राष्ट्र निर्माणात त्यांनी मोठी भूमिका बजावल्याचं पत्रात नमूद केलं. मनोज जरांगे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. जरांगेंना ताप आल्यामुळे सध्या रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. मात्र प्रकृतीची पर्वा न करता उद्या नारायणगडावरती होणाऱ्या मेळाव्यासाठी जाणार असं जरांगे याबद्दल ठाम असल्याचंही कळतंय. मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणारच हे आता निश्चित झालंय. पोलिसांकडून दसरा मेळाव्याला परवानगी मिळाली आहे. नारायणगडावरील जरांगेंच्या दसरा मेळाव्याची तयारी पूर्ण झालेली आहे. मनोज जरांगे पाटील सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे उद्याचा होणारा दसरा मेळावा होणार की नाही याबद्दल चर्चांना उधाण आलं होतं. मात्र उद्याचा दसरा मेळावा होणार असून सकाळी 10 वाजेपर्यंत नारायणगडाच्या पायथ्याशी जरांगे दाखल होतील अशी माहिती समन्वयक गंगाधर काळकुटेंनी दिली आहे. राज्यामध्ये सध्या बंजारा महाएल्गार मोर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर पोहरादेवी इथे उद्या बंजारा समाजाचा दसरा मेळावा होणार आहे. बंजारा समाजाला एसटी आरक्षण लागू करण्यात यावं यासाठी राज्यात ठिकठिकाणी लाखोंच्या संख्येने मोर्चे काढले जात आहेत. आरक्षणाच्या संदर्भात पुढची रणनीती या दसरा मेळाव्यात पाहायला मिळणार आहे. राज्यातील लोकप्रतिनिधींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. त्यामुळे पोहरागडावरील दसरा मेळावा औत्सुक्याचा ठरणार आहे. यावर्षी पोहरागड येथे सुद्धा बंजारा समाजाचा मोठा मेळावा होणार आहे. आरक्षणाच्या या लढ्याला पुढे दिशा देण्यासाठी हा मेळावा आहे आणि दरवर्षी सुद्धा हा मेळावा आता पोहरागड येथे बंजारा समाजाचा होणार असल्याचं माहिती आपल्या पोहरागडाचे महंत यांनी दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेतील बोगस बोगस लाभार्थी शोधण्यासाठी आता ई-केवायसी सुरू करण्यात आलेली आहे. मात्र ही ई-केवायसी फक्त योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेचीच नाही तर लग्न झालं असेल तर पतीचीही केवायसी लागणार आहे. लग्न झालं नसेल तर वडिलांची ई-केवायसी करावी लागेल. त्यामुळे आता लाभार्थ्यांचं उत्पन्न हे फक्त त्यांच्याच खात्यातून कळणार नाही तर पती किंवा वडिलांच्या बँक खात्याची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे यातून अनेक महिला लाभार्थी घटण्याची शक्यता आहे. लाडक्या बहिणींवरनं उद्धव ठाकरेंनी सरकारवरती निशाणा साधलाय. निवडणुकीच्या वेळी 3 महिन्यांचे हप्ते आधी दिले तसे आता द्या असं उद्धव ठाकरे म्हणाले. बघा, आता तुम्ही विषय काढलाच आहात तर माझं आणखीन मत आहे की जसं निवडणुकीच्या वेळेला 2-3 महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणीचे तुम्ही दिले होते तसे पुढच्या 6 महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणींना आत्ता द्या.
तर तुम्ही लाडकी बहीण योजनेविरोधात कोर्टात गेले होतात. उद्धव ठाकरेंच्या मागणीवरती उत्तर देताना एकनाथ शिंदेंनी वक्तव्य केलं. लाडकी बहीण योजनेचा तर विरोध केला होता या लोकांनी. लाडक्या बहीण योजनेसाठी कोर्टात गेले होते विरोधामध्ये. त्यांना काय बोलायचा अधिकार आहे? आणि म्हणून लाडक्या बहिणीच्या योजनेत खोडा घालणाऱ्या सगळ्यांनाच लाडक्या बहिणीने चांगला जोडा निवडणुकीत विधानसभेचा दाखवला आहे. समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमींनी पुन्हा एकदा मराठी अमराठी वाद सुरू केलाय. मराठीत प्रतिक्रिया देण्यात अबू आझमींनी कल्याणमध्ये नकार दिला. मराठीत प्रतिक्रिया देण्याची गरजच काय असा उर्मट सवाल त्यांनी केला. अबू आझमी कल्याणमध्ये पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी मराठीत उत्तर मागितलं. त्यावर त्यांनी मराठीची आवश्यकता काय असा सवाल केला. मराठी हिंदी में फर्क क्या है? अरे मी मराठी बोल सकतो परंतु मराठीची जरूरत काय? हे भिवंडी आहे बोले. मुंबईत मराठी बोललीच पाहिजे. अबू आझमींनी मराठीत प्रतिक्रिया देण्यास नकार दिल्यानंतर सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सुनावलंय. मराठी महाराष्ट्रात तर बोललंच पाहिजे. भिवंडी काय, गोवंडी काय, अगदी चंडी असेल तिथे सुद्धा मराठी बोललं पाहिजे. आमची मागणी आहे. मराठी हा आमचा आत्मा आहे, श्वास आहे. अबू आझमी यांच्या वक्तव्यावर राऊतांची, पोपटपंची आणि मनसेवाल्यांची कुठली भाषा याच्यावरची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी. आमचा आग्रह आहे, मराठी भिवंडीत बोललंच पाहिजे. कल्याणमधली केसी गांधी इंग्लिश शाळा वादात अडकली आहे. विद्यार्थ्यांनी कपाळावरती टिळा किंवा टिकली लावणं, विद्यार्थिनींनी हातात बांगड्या घालणं, तसंच विद्यार्थ्यांनी राखी किंवा धागा बांधणं यावरती बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शाळेत टिळा किंवा टिकली लावून आलेल्या विद्यार्थ्याचा जबरदस्तीने टिळा पुसला जात असल्याची, मारहाण होत असल्याची पालकांची तक्रार आहे. शाळेकडून विद्यार्थ्यांना टिळा लावून आल्यास शिक्षा केली जाईल अशी धमकी दिली गेली आहे असा पालकांचा दावा आहे. याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे रुपेश भोईर यांनी केडीएमसी शिक्षण विभागाकडे तक्रार केली. तर टिळा, टिकली, बांगड्यांना मनाई ही सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं केली असल्याचं स्पष्टीकरण केसी गांधी शाळेकडनं देण्यात आलंय. शाळा सर्वधर्मीय असून सर्व धर्माचे विद्यार्थी आहेत. शाळेनं कुठलाही फतवा काढला नाही अशी प्रतिक्रिया संचालक स्वप्नाली रानडे यांनी दिली आहे. जे कडे घालतात, बांगड्या किंवा काय, ह्याच्यानी कोणालाही दुखापत होऊ शकते. आज मुलं अशी आहेत की एका वर्गामध्ये एका जागेवर बसण्याची मुलांची कॅपॅसिटी खूप कमी आहे. त्यामुळे हा विषय धार्मिकरित्या आता पुढे येतो आहे आणि त्याला धार्मिक वळण लावलेलं आहे. तसं शाळेमध्ये काही झालेलं नाही. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती वर्षभरापूर्वी हल्ला झाला होता. या दरम्यान त्यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली होती. आता नुकताच अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत मोठे आरोप केले आहेत. फॉरेन्सिक अहवालामध्ये दोघांनी गाडीवरती हल्ला केला. सुरुवातीपासूनच घटनेला राजकीय रंग दिल्याचा आरोप अनिल देशमुखांनी केलाय. दरम्यान लवकरात लवकर फॉरेन्सिक रिपोर्ट हा जनतेपुढे आणणार असल्याचंही देशमुख म्हणाले. घटनेमध्ये फॉरेन्सिक रिपोर्ट प्रमाणे 2 माणसांनी दगडफेक केल्यानंतर त्याची चौकशी व्यवस्थित करून त्या 2 माणसाला पकडायला पाहिजे. पण ते न करता याला राजकीय रंग देऊन त्यानिमित्तानं बी समोरील रिपोर्ट त्यानिमित्तानं सादर केलेला आहे. दरम्यान कुठल्याही नेत्यांनी अशी स्टंटबाजी करू नये आणि खोटी सहानुभूती घेऊ नये. अनिल देशमुखांनी स्वतःच्या हाताने गोटा मारून घेतला अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. निवडणूक जिंकण्याकरता स्वतःच्या हातात गोटा घेऊन स्वतःलाच मारणे, जनतेची सहानुभूती मिळवण्याचा एक केविलवाना प्रयत्न केला गेला होता. हे आता पोलीस चौकशीतून उघड झालं. खरे त्या ठिकाणी लोकसेवक म्हणून काम करा, म्हणजे अशी पाडी स्वतःच्या हातानं स्वतःचं डोकं फोडण्याची पाडी हे त्या ठिकाणी येणार नाही. यानंतर महाराष्ट्र लाईव्हमध्ये एक छोटासा ब्रेक पाहत रहा. एबीपी माझा.